तर हाय सगळ्यांना. तर बघितलंच असेल तुम्ही हेड्या, तर नक्कीच बघा की कसं असतं माहिती आहे का. आपण पुण्य कमवलं तर पुण्य मिळतं, किंवा इसकून किंवा पैशाने मिळत नाही, बरोबर आहे का नाही. तसंच आपलं पुण्य ही कमवावं लागतं इज्जतीने, तेव्हा इज्जत आपली गावात राहते. गाड्या सारख्याच वाहत्या त्या. चालते मी बघा दूध घेऊन. 2 दिवस झालं, म्हणजे कालपासनं एवढं डोक्यात भिंगतंय का नाही, तीच विचार. मी गेलेच असते, पण काही कारण पर्सनल होता म्हणून त्या गोष्टीने मला जाणं झालं नाही बरं का भावा बहिणीनं. पण असं नाही, कसं असतं आता तुम्ही मला म्हणसान काय जायचं असतं, काय होतं जायला. याला का काय बोलणं चाललंय. गाडी आहे का? रानात दिसतंय म्हातारं, हे बोलतात. मला वाटलं मलाच ओरडतात, मी घाबरले की नाही. तर मला आज असं सपन पडलं, किती वाजता पडलं माहीत नाही, पण पडलं. गणपती सांगू का नको, पण मला असं वाटतं की सांगावं. गणपती सपनाला आला, समक्ष चेहरा दाखवला मला, म्हणजे दुष्कान दिला मला, आशीर्वाद पण दिला. म्हणजे समक्ष असा मला गणपतीराया गणराया असं स्वप्नात उभा राहिला, असं नाही का, असा हात करून गोल असा फिरला, म्हणजे सगळ्या दुनियाला आशीर्वाद दिला असं मला वाटायला लागले बरं का. पण शपथ खोटं नाही बोलत मी. आज वार आहे, शुक्रवार देवांचा. पण खरंच सांगते बरं का, माझ्या स्वप्नात गणरायाने समक्षा मला दर्शन दिलं. काय माहिती, मी आठवत होती की म्हणजे जे माणूस डेट झाला ना ते सारखं डोक्यात येत होतं, आणि अचानकच हे सपन कसं काय पडलं. मी पण म्हणजे चकित झाले ना. मग मला असं वाटायला लागलं की काहीतरी पुण्य आपण पण केलं असेल, म्हणूनच देवाने मला समक्ष तोच ते मुकडा, तोच ते उभा राहून दर्शन दिलं. मी धन्य झाले बरं का. बस काहीच नाही मला पाहिजे आता याच्यावर. पण हां, गणरायाकडे एकच मागणं आहे माझं. जर बानू आपली दीक्षा याच्यामधलीच आहे, तुमच्याच महिन्यातली, तसंच जर अन्वी आपली चालली तर गणराया मी स्वतः तुम्हाला वाजवत गाजवत बसवीन, ही माझी इच्छा आहे. म्हणजे आता आज मला म्हणजे स्वप्न पडलं म्हणून मी तुम्हाला सांगते बरं का. तर चला, छोटाच बनवते, बोलू या विषयावर नंतर. बाय.